माझं रडणं काही केल्या थांबत नाही. काय झालं बाळा, असं का रडतेस? आमच्या आजूबाजूच्या सगळ्या भागात भयानक दुष्काळ पडलाय. खाण्याला अन्न नाही, प्यायला पाणी नाही. आमच्या गावातून रोज खूप कुटुंब गाव सोडून निघून जात आहेत. आमच्या घरात आज फक्त रात्रीपुरतंच थोडं भाकरीचं पीठ आहे. उद्यासाठी काहीच नाही. उद्या आम्हालाही गाव सोडावं लागणार आहे. मला शाळा, गुरुजी पुन्हा भेटतील का माहित नाही. माझ्यासारख्या अजून खूप मुली आज अशाच भीतीत जगत आहेत. शेती आधीही तोट्यात होती आणि आजही ती तोट्यातच आहे. बंधू भगिनींनो, तुम्ही आता जी ताई महाजन यांची करुण कहाणी पाहिली, त्यातील तिच्याकडे केविलवाणेपणे पाहत राहणारा तिचा वर्गबंधू, या वर्गाचा मॉनिटर मीच होतो. तिची ती दयनीय अवस्था पाहिल्यानंतर माझ्या मनात एक प्रश्न उभा राहिला. लाखो कोट्यवधी लोक जर रोज भीषण संकटात जगत असतील, तर मी आयुष्य आरामात जगणं हे पाप नाही का? त्या क्षणापासून मी ठरवलं, जगात कोणाच्याही नशिबी असं शापित जीवन येऊ देणार नाही. या संघर्षासाठी मी माझं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं. 50 वर्षांच्या अभ्यास आणि अनुभवावर आधारित मी एक नवीन विकास प्रणाली तयार केली आणि ती जगातील 200 देशांच्या राष्ट्रप्रमुखांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू केला. ही विकास व्यवस्था देश बदलू शकते, पण सामान्य माणसासाठी हे काम कोण करणार? हू विल डू इट फॉर द कॉमन मॅन? आजही शेती तोट्यात आहे, बेरोजगारी वाढते आहे आणि ही परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. म्हणून हे काम कोणीतरी नाही, तर आपल्यालाच पुढे येऊन करावं लागणार आहे. इतने हौसले इतने बुलंद करो कि तकदीर लिखने से पहले खुदा भी पूछे तुम्हारी मर्जी क्या है. आपण सर्वांनी मनात आणले तर काय चमत्कार घडू शकतात, याची 2 माइंड ब्लोईंग उदाहरणे जाता जाता तुमच्या समोर मांडतो.